जमलेले आपल्या ठाणे महानगरपालिका 75च्या या शालेय संकुलातील सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, आपले स्वच्छता करणारे सर्व सफाई कामगार, सुरक्षा रक्षक आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आपणास माहिती आहे की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गुजरात राज्य आणि महाराष्ट्र राज्य या दोन्ही राज्यांचा स्वतंत्रता 1 मे या दिवशी 1956च्या कायद्यान्वये अंतर्गत 1960चा कायदा झाला आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र दिनाची स्थापना झाली। गुजरात राज्याची सुद्धा याच दिवशी स्थापना झाली आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो। मुंबई हा प्रांत गुजरात राज्यामध्ये असेल की मुंबई राज्यामध्ये असेल याबाबत जो काही संभ्रम किंवा त्यावेळेला जो संघर्ष झाला तो महाराष्ट्रातील जनतेने केला आणि हा संघर्ष आमच्यासाठी भूषणावह आहे आणि भारताला जवळपास 39 ते 40% आर्थिक सहभाग देणारा जे काही महाराष्ट्र म्हणजेच मुंबई जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आली याचा आम्हाला अभिमान आहे। आज मुंबई ही आमच्या महाराष्ट्रामध्ये असून मुंबईमुळे महाराष्ट्र भारताचं जसं पूर्ण जगभर नाव आहे तसं महाराष्ट्राचंही आहे। आज मुंबईमध्ये असं कोणता देश नाही की त्या देशाचे लोक मुंबईत नाही याचाच अर्थ महाराष्ट्रामध्ये नाही। महाराष्ट्र सुजलाम सुफलाम असं राज्य आहे। पठारं असतील, मैदानं असतील आणि याला एक नैसर्गिक शान आहे आणि ही शान आमच्या महाराष्ट्राची साठी भूषणावह आहे आणि या महाराष्ट्रामध्ये राहणारे आमचे जे काही आपण सर्व जे काही नागरिक आहोत हे खरोखरच जात धर्म पंथ कोणताही भेदभाव न करता या ठिकाणी गुण्यागोविंदाने आपण सर्वजण राहतो। म्हणून या महाराष्ट्र दिनी आपणा सर्वांना मी शुभेच्छा देतो। नोव्हेंबर 2018 या रोजी ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 75 या शाळेत मुख्याध्यापक म्हणून मी रुजू झालो। मुख्याध्यापक झाल्यामुळे या गटाचा कारभार आणि त्याबरोबर CRC क्रमांक 13चाही कारभार हा माझ्याकडे आला। साहजिकच आपली जी काही इमारत आहे ही ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 75ची इमारत आहे। यामध्ये 6 शाळा भरतात। शाळा क्रमांक 118 मराठी, 118 इंग्रजी आणि 75 या 3 प्राथमिक शाळा आणि शाळा क्रमांक 11, 10 आणि 14 या माध्यमिक शाळा। विशेष म्हणजे त्या वेगवेगळ्या माध्यमाच्या आहेत, मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यम। मला आनंद वाटतो की माझ्याच कारकिर्दीमध्ये या 3ही शाळा सुरू झालेल्या आहेत। मराठी माध्यम आणि उर्दू माध्यमाची जी शाळा सुरू झाली त्यावेळेला सनेर मॅडम होत्या आणि मराठी माध्यमासाठी आणि उर्दू माध्यमासाठी मसरत मॅडम होत्या। तर मसरत मॅडम आणि सनेर मॅडम या दोघांनी इयत्ता 8वीचा वर्ग या माध्यमिक शाळेसाठी सुरू झाला आणि आज खऱ्या अर्थाने मुंब्रा या परिसरामध्ये जो काही माध्यमिक शाळेची आवश्यकता होती जेणेकरून विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित होत होते आणि खरोखरच माध्यमिक शाळा सुरू झाल्यामुळे ही त्यांची शिक्षणाची गैरसोय ही चांगल्या पद्धतीने भागली आणि ते शिक्षणापासून वंचित जे विद्यार्थी राहत होते त्यांना शिक्षण मिळू लागलं। इंग्रजी माध्यमाची ही शाळा आपल्याच काळामध्ये प्राथमिक शाळा सुरू झाली। ही प्राथमिक शाळा इंग्रजी माध्यमाची
महापालिकेमध्ये 5 शाळा सुरू झाल्या, त्यामध्ये इंग्रजी माध्यमाची मुंब्रामध्ये जी काही शाळा सुरू झाली, या 5 शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा, प्राथमिक शाळेचा समावेश आहे. त्यानंतर याच शाळेला जोडून माध्यमिक शाळा जी आहे, ही माध्यमिक शाळाही सुरू झाली. आणि मला आनंद आहे, मला असं वाटतं माझ्याच काळामध्ये या सर्व शाळा सुरू झालेल्या आहेत आणि अनेक विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेत आहेत. गटप्रमुख या नात्याने आपण सर्व जो काही आपला स्टाफ आहे, हा स्टाफ वर कधी रागावलं असेल, कधी कठोर बोललं असेल, परंतु ते प्रशासनाचा भाग आहे. आणि आपण सर्वजण, आपल्या या इमारतीतील सर्वजण खूपच मेहनती आहेत, आपापलं काम व्यवस्थित करतात. सफाई कामगार जे आहेत, सकाळचे दुपारचे, आणि हे जर नसले तर आपण जे काही शाळेमध्ये व्यवस्थितरित्या येतो ना, हे येऊ शकणार. मग टेरेस असेल, आजूबाजूचा परिसर असेल, आणि शाळेच्या भिंती असतील, शाळेचे वर्ग असतील, पंखे असतील, हे सर्व आमचे सफाई कामगार हे कधीही काहीही तक्रार न करता त्यांनी काम केलेलं आहे. सुरक्षा रक्षकही आपल्याकडे 4 सुरक्षा रक्षक आहेत, 3 पाळ्यांमध्ये आहेत. या सर्व बाबी आपण या ठिकाणी मुख्य म्हणून या सर्व बाबींकडे लक्ष द्यावं लागतं. आणि हे सर्वजण यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि याच्या पुढेही काम करत राहणार. आणि म्हणून आता आचारसंहिता आहे, त्याचबरोबर लोकसभेचं निवडणूक आहे, त्यामुळे बरेचशी लोक आपल्याला भेटणार नाही. म्हणून 19 जून या दिवशी आपण सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आपण ठेवणार आहे. कारण या शाळेला मी विसरून चालणार नाही, ही इमारत माझी आहे. आणि त्यामुळे या प्रत्येक इमारतीतील प्रत्येक कर्मचाऱ्याला या सेवानिवृत्ती कार्यक्रमामध्ये यायला पाहिजे त्यांनी. म्हणूनच मी थोडासा विलंबाने हा कार्यक्रम घेतलेला आहे, जेणेकरून सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. चांगली गोष्ट आहे, आपल्या या इमारतीमध्ये तासिका शिक्षकही आहेत, तेही चांगलं काम करतात. आणि शासनानुसार बरेच शिक्षण सेवकही आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे शाळेचा विद्यार्थी जे आहेत, त्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण आपल्या या संकुलातून मिळतं. आणि आपण जर परिसरामध्ये जर पाहिलं मुंब्रामध्ये, तर आपल्याला लक्षात येईल की आपल्या या संकुलाचं नाव नक्कीच अग्रेसर आहे. प्रत्येक साही मुख्याध्यापक कधीही, मी सांगितलं, मग आपल्या भौतिक सुविधा असू द्या किंवा कोणतीही अडचण असू द्या, मी आवाज दिल्यानंतर माझ्या पाठीशी सोबत राहिलेले आहे. कधीही त्यांनी सांगितलं नाही की सर असं आहे तसं आहे. मग तो आर्थिक भार असेल किंवा शारीरिक सहकार्य असेल, कोणतेही कार्यक्रम सर्वांनी हसत खेळत पार पाडलेले आहेत. सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपली कारकीर्द अशाच पद्धतीने हसतमुख आणि व्यवस्थित जाओ अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि या महाराष्ट्र दिनी आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.